तात्काळ लागू करावा, नंतर त्याची अंमलबजावणी समंजस पद्धतीने करावा, त्यामुळे त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्याची चौकशी किमान 14 वर्ष जुन्या प्रकरणावर तात्काळ कारवाई करावी. सदर कायद्याद्वारे व उद्योग आयोजकांच्या अंतर्गत सत्यता असावी. 2 विशेष तपास पथक एसआयटी राज्य पातळीवर उत्कृष्ट पोलीस अधिकारी व महत्वपूर्ण अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक एसआयटी स्थापन करून महाराष्ट्रातील मागील 20 ते 25 वर्षातील सर्व देवस्थान समितीच्या हस्तांतरण प्रकरणाची चौकशी करावी. 3 विशेष न्यायालय या कारवाईत विलंब चालू नये म्हणून प्रत्येक विभागात विशेष देवस्थान न्यायालय स्थापन करावी. त्याचे 6 महिन्यात निकाल येतील. देवस्थानांचा न्याय मिळेल. त्या महाराष्ट्र मंदिर महासंघाला सहभाग देणे, या कार्यक्षम मसुदे बनवताना आणि धोरण ठरवताना राज्यातील हजारो मंदिरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र मंदिर महासंघाला शासनाची सत्ताधारक भूमिका आणि तात्काळ कारवाईची गरज आहे. आधीच आपल्या लक्ष वेधू इच्छितो की महाराष्ट्रातील माननीय चंद्रकांतजी पाटील यांनी देवस्थान जमिनीच्या संरक्षणासाठी पाऊल पुढे टाकत होतकरू खरेदी विक्री व्यवहारावर तात्काळ बंदी घालून देवस्थानांच्या संरक्षणाची सुरुवात केली होती. त्याचे महत्व आहे. महत्वपूर्ण समितीच्या अध्यक्षस्थानी सर्वोत्कृष्ट प्रामाणिक व्यक्तींना जबाबदारी द्यावी. शासनाच्या त्या भूमिकेमुळे हा संवेदनशील मात्र भूमी माफियांकडून बेकायदा हस्तक्षेप कायद्याची समिती प्रस्तावित होईल. याबाबत आम्ही खालील तात्काळ मागण्या करीत आहोत. आज मंदिराच्या त्यांच्या दैनंदिन तणावासाठी आणि उत्सवांसाठी भक्तांनी हात पसरावे लागत आहे, तर दुसरीकडे त्यांच्या मालकीच्या मोठ्या कोट्यावधी जमिनीवर भूमाफिया हे मलाई खात आहेत. ही परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रासाठी शोभनीय नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्यासारख्या कठोर आणि धर्मनिष्ठ नेतृत्वाची राज्याला गरज आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श समोर ठेवून हा ऐतिहासिक कर्तव्य करून देवस्थान आणि धर्माच्या मालमत्तेचे रक्षण करावे, हा आमचा विश्वास आहे. महाराष्ट्रातील कोट्यावधी भक्त व हजारो मंदिरांचे विश्वस्त पुजारी आपल्याकडे योग्य उपाय होण्याची अपेक्षा आहे. त्यावेळी विनंती, आपला विश्वास.